Hello students, good morning all of you. So let's hope all of you very fine and fit. So students, today we want to start our new period. That means again an astrologer's day. In previous period, I explained about an astrologer's day. That means their title, then writer's introduction, and some about an astrologer's day. So how to use an astrologer day, that means what is happen in the story. So let us we see again a previous part of an astrologer's day. Okay students, so students, we saw in our previous period about an astrologer's day, how to astrologer came to his previous village in the now this village, that means in a residential village, how he came to here. So all those story, that means his title, his theme, that means the lesson, its theme, its title. So all those stories are here given. सो स्टुडंट्स, तुम्हाला सांगते मी की ॲस्ट्रॉलॉजर्स डे जो हा आहे, जो व्हिडिओ आहे, की याच्यामध्ये मी तुम्हाला जी स्टोरी सांगितली होती की ॲस्ट्रॉलॉजर डे कसा होता म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजरचा तो दिवस होता ज्या दिवशी ॲस्ट्रॉलॉजर हा संपूर्णतः मोकळा झालेला होता, एका गुन्ह्यामधून तो पूर्णतः निघालेला होता आणि त्यामधून निघाल्यानंतर तो कसा ह्या दुसऱ्या विलेजमध्ये आला. तर हे मी तुम्हाला मागच्याच पिरियडमध्ये सांगितलेलं होतं. हे 2 जे पेजेस होते ते आपण वाचलेसुद्धा होते आणि याच्यामधून आपण तुम्हाला बरंच काही मी माहितीसुद्धा सांगितली होती की त्या खेडेगावाचं वर्णन केलेलं होतं. याच्यामध्ये पहिल्याच पेजवर जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय केलेलं होतं, स्टोरी दिलेली होती त्याची की कसा का हा याच्यामध्ये आलेला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या होत्या. ठीक आहे. तर बघा की हा जो ॲस्ट्रॉलॉजर होता, याच्यामध्ये जे त्याच्याकडे जे साहित्य हवं होतं, एक ॲस्ट्रॉलॉजरचं जे साहित्य हवं होतं ते पूर्णतः त्याच्याकडे होतं. कवळ्या होत्या, ते पालमायरा होतं, जो पेज असतो त्याच्यावर जे भविष्य सांगतात ते होतं, सगळंच होतं. आणि हा काय करायचा की हा लोकांचे कपाळ वाचायचा म्हणजे नेमकं काय करायचा की हा लोकांकडे बघायचा, कोणते माणसं कसे दिसून आलेत त्याला. समजा कोणी एखादा खूपच चिंताग्रस्त दिसत आहे, लगेच तो त्याला बोलवायचा आणि त्याला विचारायचा की का बरं तू एवढं चिंतेत आहेस, मला तुझं कारण माहिती आहे. हे सगळं तो अक्षरशः त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर सांगायचा. असं करता करता त्याला या ॲस्ट्रॉलॉजीवर थोडा त्याचा जम बसल्यानंतर त्याच्याकडे लोक येऊ लागले. लोकांना थोडं खरं वाटू लागलं की हा जो काही भविष्य आपल्याला सांगत आहे हे खरोखरच योग्य सांगून राहिलेलं आहे. त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले. लोकांना त्याच्या भविष्याविषयी सांगण्याविषयी खूप कुतूहलता, उत्सुकता वाटू लागली. त्यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा एक उत्साह निर्माण झाला. दॅट मीन्स दे जस्ट create a new curiosity how to tell him after that then they are very enthusiasmly listen his story, what happened in next. And after that all the peoples came to him. That means all the peoples came to him and they want to know their future. And with very curiosity they were come to the astrologer. And after that astrologer's belief is very confirm of himself. त्याच्यावर त्याचा जो विश्वास होता की मी भविष्य सांगू शकतो, या गोष्टीवर ॲस्ट्रॉलॉजरचाच विश्वास बसू लागला. मग काय झालं एकदा की एके दिवशी हा भविष्य सांगायला बसला होता. तेवढ्यात त्याचा जो जुना सहकारी असतो, जो मी तुम्हाला याच्या आधी स्टोरीमध्ये सांगितलं होतं की हा ॲस्ट्रॉलॉजर ज्या गावी आधी राहत होता, जिथे याचा संपर्क आला होता एका जमीनदाराशी, आणि त्या जमीनदाराचं नाव काय होतं, गुरुनायक. काय होतं त्याचं नाव, गुरुनायक. या गुरुनायक या पात्राशी आता याचा संबंध कसा येतो हे आपल्याला कळेल. गुरुनायक सोबत एक त्याचा मित्र असायचा. तो मित्र अचानक एके दिवशी या गावात पोहोचला. कोणत्या गावात, ज्या गावात आता ॲस्ट्रॉलॉजर हा ॲस्ट्रॉनॉमी म्हणून होता की ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणून प्रसिद्ध होता, त्या गावामध्ये ॲस्ट्रॉलॉजरचा म्हणजे तो जो जुना सहकारी होता गुरुनायकचा, तो येऊन पोहोचला.
आता हा त्याला ओळखत नव्हता, जो ॲस्ट्रॉलॉजर होता तो या गुरुनायकाच्या मित्राला ओळखत नव्हता आणि गुरुनायकचा मित्रसुद्धा त्या ॲस्ट्रॉलॉजरला ओळखत नव्हता. मग काय झालं की हा असाच चिंताग्रस्त होता त्याचा मित्र आणि तो आला ॲस्ट्रॉलॉजर. दॅट मीन्स ही केम टू हिम and he said to him that please come on, tell me what is my future. I have some problems and I have faces many problems at that time. So astrologer actually asked him, what happened in your life? Then I want to tell you something. की तू का बरं असा नाराज आहेस, तू का बरं असा नाराज आहेस, मी सांगू शकतो. येस, आय कॅन टेल यू, मी सांगू शकतो. सो that means the other one, that means the person who is very excited to hear what happened in our future. So very curiously he asked him what is about, that means what is happen in my life, what is happen in my life. Then I really want to know what actually happened in my life. So astrologers, that means he again read his face and very curiously and very anxiously he told him that your future is very bright, your future is very bright. ओके, तर अशा प्रकारे त्यांनी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याने त्याला काही गोष्टी खऱ्या सांगितल्या. कोणी? ॲस्ट्रॉलॉजरनी त्या गुरुनायकाच्या मित्राला काही गोष्टी खऱ्या सांगितल्या आणि त्यावर त्याचा विश्वास बसूही लागला. Now the story is start again. Then the friend of Guru Nayak came to astrologer. He want to ask his future to astrologer. Okay, so now this time astrologer just guessed how to feel in his mind. Okay, then he told him about his future. That means someone, a lady in your life, and that means woman in your life, and she want to do you for something. आता याने ओळखलं की ॲस्ट्रॉलॉजर बोलला त्याला की तुझ्या आयुष्यात एक स्त्री आहे जी तुझ्याकडून असं काही काम करून घेते की ज्यामुळे तू काय आहेस, म्हणजे दुःखी आहेस. तुझ्या आयुष्यात तिच्यामुळे काय आलेलं आहे, दुःख आलेलं आहे. तर ही गोष्ट तो जेव्हा सांगतो कोणाला, ॲस्ट्रॉलॉजर सांगतो त्या व्यक्तीला, तर त्याचा एकदम विश्वास बसतो की नाही, खरंच अशी तर स्त्री आहे माझ्या आयुष्यात, म्हणजे माझी बायकोच आहे ती आणि तिच्याचमुळे हे सगळं होऊन राहिलेलं आहे. तर तेव्हा मात्र तो जो कोण हा आपला त्याचा मित्र असतो गुरुनायकचा, त्याचा विश्वास या ॲस्ट्रॉलॉजरवर बसतो. नेक्स्ट डे तो जेव्हा गुरुनानक जवळ जातो, गुरुनायकजवळ, आणि गुरुनायकला सांगतो की मित्रा, एक असा ॲस्ट्रॉलॉजर मला सापडलेला आहे जो आपलं भविष्य खरोखर सांगत आहे आणि अगदी बरोबर सांगत आहे की जसं आपण म्हणजे जे आपल्या आयुष्यात घडत आहे ते घडलेलं आयुष्य आणि परत काय घडणार आहे हे सुद्धा तो अगदी बरोबर सांगत आहे. सो दॅट टाईम गुरुनायक वॉज शॉक्ड. ही डोंट वॉन्ट टू ट्रस्ट ऑन द फ्रेंड. दॅट मीन्स ही डोंट वॉन्ट टू ट्रस्ट ऑन द फ्रेंड बिकॉज दॅट मीन्स समटाईम्स some astrologers are liars, some astrologers are pretend his work. That means his work is not going on his his work. So that time Guru Nanak was just shocked and he asked him, really the astrologer is like that? His friend said yes. The astrologer really that means he told real future. Okay, but you just want to meet him. You just want to meet him and tell him what to, that means what do you want. Okay, so that time Guru Nanak said that yes, okay, now I just want to meet him. आता त्याने ठरवलं की नाही, मला या ॲस्ट्रॉलॉजरला आता भेटायचंच आहे आणि या ॲस्ट्रॉलॉजरकडून माझ्या भविष्यात काय झालेलं होतं, माझ्या आधी पास्टमध्ये काय झालेलं होतं, हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. आणि आता हा जो गुरुनायक आहे हा आता कुठे जाणार होता, गुरुनायक जाणार होता आता त्याला भेटायला. कोणाला? ॲस्ट्रॉलॉजरला. आणि आता बघा काय होते याच्यामध्ये जी स्टोरी सांगितलेली आहे की जी स्टोरी बिगॅन होते, जे आधी झालेलं आहे ॲस्ट्रॉलॉजीच्या आयुष्यात, जे काही आधी घडलेलं होतं ते आता त्याच्या समोर उभं राहतं. आता बघा मग आता तो जो गुरुनायक होता
त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की हा जो एक ॲस्ट्रॉलॉजर आहे तो आपल्याला अगदी व्यवस्थित म्हणजे खरोखर माहिती सांगत आहे. त्याच्यानंतर आता तो जातो आणि कोणाला भेटतो? ॲस्ट्रॉलॉजरला. आता ॲस्ट्रॉलॉजरला भेटतो. ॲस्ट्रॉलॉजर पूर्ण फेटा बांधून असतो, डोक्यावर विभूती लावून असतो, टिळा लावून असतो. त्याच्यामुळे हा त्याला ओळखत नाही. कोण? गुरुनायक त्याला ओळखत नाही. पण हा ॲस्ट्रॉलॉजर मात्र गुरुनायकला ओळखलेला असतं. आणि ही वॉज जस्ट शॉक बिकॉज ही न्यू दॅट द पर्सन वॉज डाईड and now he was at a time suddenly he saw the person, so he was just shocked, but after some time he just control himself. तो स्वतःला सावरतो आणि आता त्यांच्यामध्ये बघा कोणता संवाद होतो. ॲज दिस द वन withdrew his arm, took out an anna and flung it out to him, saying, I have some questions to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest. Now the bet is going to on. आता त्यांच्यामध्ये काय लागते? शर्यत लागते. तो जो गुरुनायक असतो तो म्हणतो याला की जर तू माझं भविष्य खरं सांगितलंस तर मी तुला जेवढे पैसे देणार त्यापेक्षा कितीतरी पटीने मी तुला जास्त पैसे देईन. आणि जर तू खोटं सांगून राहिलेला आहेस, तर तू ब्लफ करून राहिलेला आहेस, खोटं बोलून राहिलेला आहेस, फोक्या जाणून राहिलेला आहेस, तर मी तेवढेच पैसे व्याजासकट तुझ्याकडून परत घेईन. आता पहिले हा विचार करतो ॲस्ट्रॉलॉजर की हे खरंच मी सांगू शकणार का त्याला? मग कसं? मग सांगेन आणि समजा मी सांगितलं नाही तर मी तर फसूनच जाईन. मग तो विचार करतो की तो म्हणतो नाही आता मला बरेच कामं आहेत, आता माझ्या धंद्याची बंद करायची सुद्धा वेळ झालेली आहे, मला काही हे सांगू नको, मला काही याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे, चल आता आपण मी आता जातो. तेवढ्यात तो बोलतो की नो यू डोंट वॉन्ट टू गो एनी अदर थिंग, नो यू डोंट वॉन्ट टू गो एनिवेअर, तू कुठेच जाऊ शकत नाहीस, बिकॉज आय वॉन्ट टू हिअर माय फ्युचर, माय पास्ट, because of my friend told me that you are going to real future, you are going to say real future, and that's why I want to know that what is my future and what was in my past, काय होतं माझ्या पास्टमध्ये. आणि तो जो मला ज्या व्यक्तीने मला दगा दिलेला आहे, ज्या व्यक्तीने मला मारलेलं आहे, त्या व्यक्तीकडून मला म्हणजे माझा बदला घ्यायचा आहे, अशा पद्धतीने तो त्याला विचारतो. त्यांच्यामध्ये खूप गोष्टी होतात. हा त्याला विचारतो, हा सांगतो ॲस्ट्रॉलॉजर मागच्या वेळेस तू जमीनदार होतास? तो म्हणतो हो. आणि तुझ्या शेतामध्ये एक व्यक्ती काम करणारा मजूर होता? तो म्हणतो हो. आणि त्या व्यक्तीला तुम्ही चॅलेंज दिलं होतं? तो म्हणतो हो, चॅलेंज दिलं होतं मी, आणि तो चॅलेंज त्याने ॲक्सेप्टही केला होता, पण काही कारणास्तव तुमच्यामध्ये खूप भांडण झालं, तुम्ही एकमेकांशी भांडलात, एकमेकांना मारहाण केली, आणि त्याच मारहाणीमध्ये तुझा त्याने जीव घेतला होता. तो म्हणतो येस, दिस इज द ट्रू स्टोरी. हाऊ टू नो गुड फेलो, ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द and then you were pushed into a well nearby in the field, you were left for dead. आणि तुला त्या व्यक्तींनी काय केलं होतं? धक्काबुक्की केली आणि तुला एका जवळच्या विहिरीत नेऊन फेकून दिलं. बरोबर आहे? तो म्हणाला हो, अगदी बरोबर आहे. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. मग त्यावर तो गुरुनायक बोलला की हो, मला त्यांनी जवळच्या विहिरीतच फेकलं होतं. जर जो दुसरा कोणी एक व्यक्ती आहे त्याने माझा आवाज नसता ऐकला तर आज मी इथे वाचलेलो नसतो, मी तुला दिसलेलोही नसतो. So when shall I get at him? He asked, clenching his fist. In the next world, answered the astrologer. He died 4 months ago in a far-off town. You will never see any more of him. The other groaned on hearing it. The astrologer proceeded, Guru Nayak, you know my name? The other said, taken aback. As I know all other things, Guru Nayak, listen carefully to what I have to say. Your village is 2 days' journey due north of this town. Take the next train and be gone. I see once again great danger to your life if you took from home. He took out a pinch of sacred ash and held it to him. Rub it on your forehead and go home. Never travel southward again and you will live to be 100. आता तो काय म्हणाला, हे बघ गुरुनायक, मला तुझं नावही माहीत आहे आणि तुझ्यासोबत काय घडलं होतं तेही माहीत आहे, पण मी तुला फ्युचरचं पुन्हा वॉर्न करत आहो की जर तुला पुढे जगायचं असेल तर तू या दक्षिणेकडील भागात येऊ नकोस, तू आपल्या उत्तरेकडीलच भागात जा. तुझ्या गावाला जाण्यासाठी 2 दिवस लागतात, तू लगेच इथून आपल्या गावाला जा, नाहीतर मला असं दिसत आहे की पुन्हा तुझा मृत्यू येणार आहे आणि तू मरणार आहेस.
Now this time Guru Nanak was really so afraid, really so scared, and he said that yes, but I want to take a revenge. I want to take a revenge of the person. तो म्हणतो की नाही मला त्या व्यक्तीचा रिव्हेंज घ्यायचा आहे. तो म्हणतो ॲस्ट्रॉलॉजर की जर तुला त्याचा रिव्हेंज घ्यायचा असेल तर तू पुन्हा दिसणारच नाही आहेस, तू जगणारच नाही आहेस, तू ऑलरेडीच मरणार आहेस. मग असं करण्यापेक्षा तू एक काम कर की तू आपल्या गावाला परत जा. यू जस्ट गो बॅक टू युअर village, don't come here again, because I see that means in your future you will be dying. तू काय होणार आहेस, तू मरणार आहेस, त्याच्यामुळे तू आता पुन्हा इकडे येऊ नकोस. अँड दॅट वर्ड्स आफ्टर हिअरिंग दीज वर्ड्स गुरु नायक इज रिअली स्केअर्ड. तो खूप घाबरला. दॅट मीन्स ही वॉज रिअली स्केअर्ड. तो घाबरला. अँड ही सेड दॅट 12.5 आना शी सेड काउंटिंग. मग तो म्हणाला ओके, आय एम ॲग्री विथ यू. मी आता इथून जातो आणि मी तुला जे काही ठरवलं होतं आपले ते पैसे देतो, त्याच्यामध्ये व्याजासकट मी तुला पैसे देतो. आणि ते पैसे त्याच्या हातावर ठेवून तो गुरुनायक तिथून निघून जातो. आणि आता जेव्हा तो आपल्या घरी परत येतो, कोण ॲस्ट्रॉलॉजर हा खूप रात्र झालेली असते, आपला सगळा गाशा गुंडाळून तो आपल्या घरी परत येतो, तेव्हा त्याची वाईफ म्हणजे त्याची बायको त्याला विचारते. इट वॉज निअरली मिडनाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. He flung the coins at her and said, count them. One man gave all that. ती म्हणते का बरं एवढा उशीर झाला तुम्हाला, कुठे गेला होतात. तो तिच्या हातावर पैसे ठेवतो. किती असतात ते 12.5 आनाज म्हणजे 12.5 रुपये. शी सेड काउंटिंग. शी वॉज ओव्हरजॉयड. ती खूप खुश होते. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. ती म्हणते की मला आता माझ्या मुलीसाठी खूप छान गोड बनवायचं आहे. ती कितीतरी दिवसापासून मला गोड मागत होती. द स्वाईन हॅज चीटेड मी. ही प्रॉमिस मी अ रुपी, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग. ती म्हणते की त्या डुकराने, स्वाईन म्हणजे काय, तो डुक्कर, त्याच डुकराने मला बुद्धू बनवलं. त्यांनी चीट केलं मला. तो 1 रुपया देणार होता मला आणि मला फक्त 12 पैसे दिले त्यांनी. तर ती म्हणते काय झालं, व्हॉट इज रॉंग विथ यू. नथिंग. After dinner, sitting on the pile, he told her, do you know a great load is gone from me today? I thought I had the blood of a man on my hands all these years. That was the reason why I ran away from home, settled here, and married you. He is alive. She gasped. You tried to kill him? Yes, in our village, when I was a silly youngster, we drank, gambled, and quarreled badly one day. Why think of it now? Time to sleep, he said, yawning and stretched himself on the pile. आता तो बोलतो की तो आपल्या खाटेवर पडलेला असतो आणि म्हणतो की तुला माहिती आहे, एक माझ्या डोक्यावरून किती मोठं ओझं कमी झालेलं आहे. मी समजत होतो की एखाद्या निरपराध माणसाचं रक्त माझ्या हाताला लागलेलं आहे, पण आज तो व्यक्तीच माझ्यासमोर उभा झाला, त्यामुळे मी फार आश्चर्यचकित झालो आणि मला खूप वेगळं वाटलं. तेव्हा मी बोललो की अरे माझ्या तर हातून असा काहीच गुन्हा घडला नाही, तो व्यक्ती जिवंतच आहे. मग मी ठरवलं की या व्यक्तीला आपण काहीतरी सांगायचं आणि याला परत पाठवायचं. मी जेव्हा यंग होतो तेव्हा काय होतं, मला तेवढं काही समजत नव्हतं. तर मी यंग असताना माझ्या हातून एक चूक झालेली होती आणि त्या चुकीचं प्रायश्चित म्हणून आज मी ते केलेलं आहे. त्या व्यक्तीला मी सांगितलं की तू इथून निघून जा, जर तुला जगायचं असेल तर तू इथे राहू नकोस, असं त्याने म्हणजे मी सांगितलं. आणि या पापामधून, या गिल्टीपणामधून मी काय झालेलो आहो, मुक्त झालेलो आहो. आणि आता मी कसं जगणार आहो, मुक्तपणे. नाऊ आय एम गोइंग टू लिव्ह अ लाईफ विच इज व्हेरी सॅटिस्फॅक्टरी अँड दिस लेसन इज गोइंग टू फिनिश नाऊ. तर हा लेसन इथेच संपलेला आहे. या लेसनमधून जो काही भाग आपण शिकलेलो आहोत, काही भाग आपण म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तर इथे पूर्णतः ॲस्ट्रॉलॉजरची स्टोरी होती. हा ॲस्ट्रॉलॉजर आता या गोष्टीमधून म्हणजे त्याच्या मनात जो गिल्ट होता, ज्या गिल्टसाठी म्हणून त्याने आपलं खेडं सोडलेलं होतं, तो आता कुठे आलेला होता, आपल्या गावात आलेला होता. किंवा त्याला जे काही सांगायचं होतं की म्हणजे त्या पापामधून तो मुक्त झालेला होता. आणि म्हणून तो दिवस हा कोणाचा होता, ॲस्ट्रॉलॉजरचा. दॅट मीन्स द टायटल नेम, दॅट मीन्स इन आवर लेसन्स नेम, अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे इज गोइंग टू
थ्रू दॅट की त्याच्यामुळे ह्या लेसनला नाव पडलेलं आहे अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. सो ऑल ऑफ यू स्टुडंट अंडरस्टूड. I hope all of you understand very well, and today now we are going to stop here, and in our next period I will give you some notes of the lesson. So students, till then, goodbye, stay safe, stay home, bye.